लवलाईन क्रीडा मंडळ काल्हेर, वीर सावरकर ठाणे, अरुण क्रीडा मंडळ ठाणे, स्पंदन फाउंडेशन भिवंडी, हनुमान सेवा कल्याण, श्री स्वामी समर्थ नेहरू या साही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार। संघाने खेळण्याच्या तयारीला लागायचं आहे। लवलाईन काल्हेर, वीर सावरकर ठाणे, अरुण क्रीडा मंडळ ठाणे, स्पंदन फाउंडेशन भिवंडी, हनुमान सेवा कल्याण, श्री स्वामी। उद्घाटन सोहळा होत आहे। माननीय श्री नरेश मस्के साहेब, माजी महापौर, प्रवक्ते या स्पर्धेचे आयोजक राजाभाई ठाकूर, या स्पर्धेचे हे सलग दुसरं वर्ष आहे। स्पर्धेचे नाव आहे मुख्यमंत्री दशक। हॅलो, लवलाईन क्रीडा मंडळ काल्हेर, वीर सावरकर ठाणे, अरुण क्रीडा मंडळ ठाणे, स्पंदन फाउंडेशन भिवंडी, हनुमान सेवा कल्याण, श्री स्वामी समर्थ नेहरू या साही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार। संघाने खेळण्याच्या तयारीला लागायचं आहे। लवलाईन काल्हेर, वीर सावरकर ठाणे, अरुण क्रीडा मंडळ ठाणे, स्पंदन फाउंडेशन भिवंडी, हनुमान सेवा कल्याण, श्री स्वामी। उद्घाटन सोहळा होत आहे। माननीय श्री नरेश मस्के साहेब, माजी महापौर, प्रवक्ते या स्पर्धेचे आयोजक राजाभाई ठाकूर, या स्पर्धेचे हे सलग दुसरं वर्ष आहे। स्पर्धेचे नाव आहे मुख्यमंत्री दशक। झालं संपूर्ण। ओके सर, ओके समोर
मस्के साहेब आहे ना, आम्ही आलो ना केव्हा. तू कट. हेमंत भाई राजा हो राजा शेठ असे या ना समोर आहे ना समोरच्या बाजूला. त्या स्पर्धेचे उद्घाटन माननीय नरेंद्र मस्के साहेब, प्रवक्ते जिल्हा प्रमुख आमदार त्यांच्याबरोबर हेमंतजी पवार साहेब, शहर प्रमुख शिवसेना सदोजी कोकाटे साहेब, माजी अध्यक्ष जय महाराष्ट्र माथाडी कामगार सेना ऑल द बेस्ट स्पोर्ट क्लब ठाणे. आमदार प्रवक्ते शिवसेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार पक्ष आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत राजाबाई ठाकूरजी आणि जनरल कामगार सेना आयोजित मुख्यमंत्री चषक 2024 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री नरेंद्रजी मस्के साहेब, आमदार प्रवक्ते शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे त्यांच्यासोबत जी हेमंतजी पवार साहेब, शहर प्रमुख शिवसेना इकडे फोटो काढा. अरे अच्छा असं केलं का. माझी नवरसेवक शिव. जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना ठाणे आणि शिवसेना राजा ठाकूर, जेरी डेव्हिड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजा ठाकूर आयोजित मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा, भव्य दिव्य अशी लाखो रुपयांची बक्षिसं असणारी ही स्पर्धा गेल्या वर्षीसुद्धा मोठ्या धूमधडाक्यात आयोजित करण्यात आली होती आणि यावर्षीसुद्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. खेळाडूंना ठाणे जिल्ह्यातील प्रोत्साहन देणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असेल, खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस असेल आणि हे वाढदिवसाचे जो आहे तो वेगवेगळे उपक्रम राबवून, क्रीडाविषयक उपक्रम राबवून जय महाराष्ट्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार सेना आयोजित करत असते. त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनासुद्धा हार्दिक शुभेच्छा. लाखो रुपयांची बक्षीस असणारी ही स्पर्धा आहे. गेल्या वर्षीसुद्धा ही खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केलं होतं, यावर्षीसुद्धा केलेली आहे आणि या कबड्डीच्या परंपरेमध्ये आणि ठाणे जिल्हा कबड्डीमध्ये या स्पर्धेचं महत्त्व आणि मान वाढत आहे. अशाच पद्धतीच्या स्पर्धा त्यांनी आयोजित कराव्या याच मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे, त्यांनासुद्धा सगळ्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो.